पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावरनं विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे। इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरनं विरोधक सरकारला घेरू शकतात। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधक सातत्यानं लावून धरतायत। याशिवाय तपोवनातल्या प्रस्तावित वृक्षतोडीचा समोर आलेला मुद्दा आणि या व्यतिरिक्त महिला अत्याचाराच्या घटना रोखण्याच्या अनुषंगाने विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात। मतदार याद्यांचा घोळ आणि दुबार मतदारांच्या नावावरनं सुद्धा विरोधक सरकारला या अधिवेशनात घेरण्याची शक्यता आहे। कोणकोणते मुद्दे कळीचे आहेत? पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा, मुंढव्यातला जमीन घोटाळ्याचा मुद्दा, ज्या मुद्द्यावरनं विरोधकांनी रान उठवलेलं होतं, तपोवनातली प्रस्तावित वृक्षतोड, शेतकऱ्यांना तोकड्या मदतीचा मुद्दा, कर्जमाफीचा मुद्दा, सोबतच महिलांवरचे वाढते अत्याचार, मुंबईतला मराठी अमराठी वाद, महायुतीतली नाराजी आणि निधी वाटपाचा मुद्दा, हे असे अनेक मुद्दे आहेत। ते महत्त्वाचे आहेत ज्या मुद्द्यांवरनं विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशन राज्याचं सुरू होत आहे। पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार आहेत। 11 विधेयकं, 6 अध्यादेश आणि 5 नवीन विधेयकं पटलावर ठेवली जाणार आहेत। पहिल्यांदाच शनिवार आणि रविवारी सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये कामकाज असेल। मंत्र्यांसाठी 16 नवी दालनं आणि रस्ते इमारतींची कामं सध्या अंतिम टप्प्यात आहेत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 5 मोर्चे नागपूरमधल्या विधान भवनावर धडकणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।